नमस्कार. मेघाज किचनमध्ये आज आपण घरच्या घरी पीनट बटर कसं बनवायचं हे बघणार आहोत. आपण इथे बघू शकता अगदी परफेक्ट असं पीनट बटर तयार झालेलं आहे. त्यासाठी गॅसवर तवा ठेवून अगोदरच तवा गरम करून घ्यायचा आणि गॅसची फ्लेम कमी करायची. तव्यावरती 2-3 थेंब तेल टाकून पसरवून घ्यायचं. 1 वाटी शेंगदाणे टाकून पसरवायचे आणि मंद आचेवरच हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे. 7-8 मिनिटांमध्ये शेंगदाणे भाजून खरपूस होतात. लगेचच गॅस बंद करायचा. शेंगदाणे थंड झाल्यानंतर त्यांची साले काढून घ्यायची. अशा पद्धतीने शेंगदाण्यांना रंग आला पाहिजे, म्हणजे पीनट बटरला चव, टेक्स्चर आणि रंग अगदी परफेक्ट येतो. आता भाजलेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात टाकून अशा पद्धतीने आपण याची वाटून बारीक पावडर केलेली आहे. पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरून घ्यायचे आहे, म्हणजे शेंगदाण्यांना छान तेल सुटेल. हे बघा मंडळी, शेंगदाणे मंद आचेवरती खरपूस आणि परफेक्ट भाजलेले असल्यामुळे परफेक्ट असा रंग इथे आलेला आहे. आता आपण बघूया, शेंगदाण्यांना छान तेल सुटलेले आहे. आता आपण यामध्ये 1.5 चमचा सूर्यफुलाचं तेल टाकून घेणार आहोत. यातच मी इथे 1 चमचा किसलेला गूळ वापरलेला आहे. आपण त्याऐवजी 2 चमचे मध वापरू शकता. आता हे मिश्रण आपल्याला पुन्हा एकदा पल्स मोडवरती फिरून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी परफेक्ट असं पीनट बटर तयार होईल. हे बघा मंडळी, लहान मुलांना देण्यासाठी घरच्या घरी परफेक्ट असं पीनट बटर आपण तयार केलेलं आहे. हे पीनट बटर आपण हवाबंद डब्यात किंवा बरणीमध्ये भरून ठेवल्यास महिनाभर सहज टिकते. एकदा तरी नक्की बनवून बघा. धन्यवाद.